सीईटीच्या परीक्षा संपल्या, उत्तरपत्रिका आल्या आणि आता सगळ्या विद्यार्थी आणि पालकांची नजर फक्त एका गोष्टीकडे, ती म्हणजे रिझल्ट. ठीक आहे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, आजचा हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा होणार आहे. आज आपण बोलणार आहोत तुमच्या एमएसटी सीईटी 2026च्या निकालाबाबत. ठीक आहे. केव्हा निकाल लागणार आहे, कसा आपल्याला बघायचंय, सगळ्या गोष्टींबद्दल आपण बोलूया. पण त्याआधी या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून जोपर्यंत चांगल्या कॉलेजमध्ये तुमचं ऍडमिशन निघून जात तोपर्यंत मी तुमच्या सोबत असेल बाळांनो. फक्त तुम्हाला लाल बटनवरती क्लिक करून ठेवायचंय. मी महाराष्ट्राच्या प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत नाही पोहोचू शकत, पण ऍटलीस्ट जे माझ्या चॅनलशी जुडलेले आहेत त्यांना एक चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळवून द्यायचंय. आणि व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा बाळांनो, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. कॅप राऊंड रिलेटेड सगळ्या अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपला येतील, म्हणून व्हॉट्सअप ग्रुपला लगेच जॉईन करा. फुल होईल त्याआधी जॉईन करा. निकालाबाबत जर बोलायला झालं बाळांनो, तुमची यावर्षी 2 निकाल लागणार आहेत. ठीक आहे. अटेम्प्ट 1चा एक वेगळा निकाल लागेल, अटेम्प्ट 2चा वेगळा निकाल लागेल. असं नाही की तुमचा कंबाईंड एकच रिझल्ट शीट मध्ये निकाल दिसेल, असं नाही. वेगवेगळ्या दिवशी 2 वेगवेगळे तुमचे निकाल लागणार आहेत बाळांनो. अटेम्प्ट 1चा वेगळा लागेल पीसीएमचा, अटेम्प्ट 2चा वेगळा लागेल पीसीएमचा, अटेम्प्ट 1चा वेगळा लागेल पीसीबीचा, अटेम्प्ट 2चा वेगळा लागेल पीसीबीचा. कारण हे आपल्याला समजलंय एमबीएच्या सीईटी मधून बाळांनो. एमबीएची सीईटी सुद्धा पहिल्यांदा 2 वेळा झाली. ठीक आहे. आणि त्यांनी दोघांचे वेगवेगळे निकाल लावलेले आहेत बाळांनो. या दोघांमध्ये जो निकाल बेस्ट असेल ते पुढे ऍडमिशन प्रोसेससाठी कन्सिडर करणार आहेत. त्याच पद्धतीने आपल्या सीईटी मध्ये सुद्धा बाळांनो, पहिल्या अटेम्प्टला तुम्हाला 90% आले, दुसऱ्या अटेम्प्टला तुम्हाला 92% आले, तर तुमचे 92% होतील. कारण 90 आणि 92 मध्ये 92 चांगले आहेत, जास्त पर्सेंटाईल आहेत, म्हणून ते तुमचे पुढे ऍडमिशन प्रोसेससाठी कन्सिडर होतील बाळांनो. इंडिव्हिज्युअल सब्जेक्ट मध्ये बेस्ट ऑफ 2 काढतील का नाही बाळांनो? टोटल पर्सेंटाईल मध्ये तुमचे जे बेस्ट ऑफ 2 असेल ते निघेल आणि त्या पद्धतीने तुमचं पुढचे ऍडमिशन होणार आहे. ठीक आहे. आता निकालाच्या तारखा जाणून घेऊया, एक्झॅक्ट केव्हा तुमचा निकाल लागणार आहे. आणि बाळांनो, एक महत्वाची सूचना, पर्सनल काउन्सिलिंगची बॅच लॉन्च केलेली आहे, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. जरी तुमचे कमी मार्क असतील बाळांनो, तरी एक बेस्ट कॉलेज, टॉप टियर कॉलेजमध्ये सीएस, आयटी, टॉप ब्रांचेस तुमच्या पॉसिबल आहेत. या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो. लास्ट इयरचे तुम्ही रिझल्ट बघू शकतात. विद्यार्थ्यांचे खूप कमी पर्सेंटाईल होते, तरी ते आज महाराष्ट्राच्या नंबर 1 कॉलेजेसमध्ये शिकताय. का रे बाळांनो? फक्त योग्य काउन्सिलिंगमुळे, योग्य कॉलेज लिस्टमुळे, काउन्सिलर कडून कॉलेज लिस्ट बनवून घेतली, योग्य ऍडमिशन प्रोसेसला समजलं, डॉक्युमेंटेशन कुठं ओरिजिनल द्यायचे, कुठं डुप्लिकेट द्यायचे, छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष देणं. ठीक आहे. तुमचं कॅप राऊंड मध्ये कॉलेज कसं बुक करणं, जर आपल्याला जे कॉलेज आवडलेले ते ठेवून तुम्हाला नेक्स्ट राऊंड मध्ये कसं जाणं, या सगळ्या गोष्टींबद्दल तुम्हाला स्टेप बाय स्टेप गाईड केलं जाईल बाळांनो. तुमचे किती पर्सेंटाईल, कोणती कॅटेगरी, कोणत्या सिटीमध्ये ऍडमिशन हवंय, कोणत्या ब्रांचमध्ये हवंय, सगळ्या तुमच्या रिक्वायरमेंट समजल्या जातील. त्यानुसार पर्सनल काउन्सिलर तुमची कॉलेज लिस्ट बनेल आणि तीच कॉलेज लिस्ट तुम्हाला सीईटीला सबमिट करायची, जेणेकरून कमी मार्क्सला सुद्धा तुम्हाला एक टॉप लेवल कॉलेज भेटेल बाळांनो. नक्कीच एनरोल करा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. एक पर्सनलाइज काउन्सिलर तुम्हाला अलर्ट होईल बाळांनो. ते नेहमी तुमच्या सोबत असतील. कधी त्यांना कॉल करा, मेसेज करा, ते तुमच्यासाठी हाजीर असतील. ठीक आहे. कारण आता ही काउन्सिलिंग तुमचं डिसाईड करणार आहे तुमचं आयुष्य कुठं असणार आहे बाळांनो. कारण जर 4 वर्ष तुम्ही व्यवस्थित चांगल्या कॉलेजमध्ये गेले तरच तुम्हाला चांगली नोकरी लागेल. ठीक आहे. जर खराब कॉलेजमध्ये गेले तर तुम्हाला नोकरी सुद्धा लागणार नाही. म्हणजेच तुमचा आयुष्याचा प्रश्न, योग्य निर्णय घ्या. काही अडचण असेल तुम्ही या नंबरवर विचारू शकता, व्हॉट्सअप करा आणि लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे काउन्सिलिंगची, लगेच रजिस्टर करा. निकालाची तारीख जाणून घेण्याआधी आपल्याला मागच्या वर्षाचा ट्रेंड समजून घ्यावा लागेल बाळांनो. मागच्या वर्षी 22 मे 2025 रोजी तुमची प्रोव्हिजनल आन्सर की आली होती आणि त्यानंतर करेक्शन वगैरे करून, बोनस मार्क्स वगैरे ऍड करून 2 जून 2025 रोजी तुमची फायनल आन्सर की आली होती एमएसटी सीईटीच्या पीसीएम ग्रुपची बाळांनो. ठीक आहे. त्यानंतर सीईटी सेलने कंप्लीट 15 दिवस घेतले तुमच्या निकाल अनाऊन्स करायला. म्हणजे 2 जून नंतर तुमचे 15 दिवस, 16 जूनला तुमचा फायनल एमएसटी सीईटी 2026चा निकाल लागला होता बाळांनो. त्याच पद्धतीने 2024ला पण सेमच गोष्ट झाली, 14 ते 15 दिवस घेतले होते. 2023ला पण सेमच गोष्ट झाली, 14 ते 15 दिवस घेतले होते. आता ह्या वेळची सिच्युएशन बघा बाळा. जर पीसीबी ग्रुप बद्दल बोलायचं झालं, पीसीबी ग्रुपचा निकाल पुढच्या 5 ते 6 दिवसात एक्सपेक्टेड आहे बाळांनो. कारण पीसीबी ग्रुपचा आन्सर की तुमची खूप आधी लागून गेलेली आहे. 12-13 मेलाच तुमची पीसीबी ग्रुपची पहिल्या अटेम्प्टची आन्सर की लागली होती. आता तुमचा 7-8 जून पर्यंत पीसीबी ग्रुपचा पहिल्या अटेम्प्टचा निकाल एक्सपेक्टेड आहे आणि 15 जून पर्यंत तुमचा पीसीबी ग्रुपचा दुसऱ्या अटेम्प्टचा सुद्धा निकाल एक्सपेक्टेड आहे बाळांनो. ठीक आहे. आता पीसीएम ग्रुप बद्दल जर बोलायचं झालं बाळांनो, पीसीएम ग्रुपच्या पहिल्या अटेम्प्टची फायनल आन्सर की, प्रोव्हिजनल आन्सर की तर तुमची 21-22 मेला आली होती, पण फायनल आन्सर की विथ बोनस मार्क्स तुमची आली होती बाळांनो 29 मे 2026 रोजी. आता 29 मे 2026 पासून जर 15 दिवस आपण कॅल्क्युलेट केले तर तुम्ही कन्सिडर करा 14 ते 15 जून पर्यंत तुमचा एमएसटी सीईटी 2026चा अटेम्प्ट 1चा निकाल लागेल. अटेम्प्ट 2चा निकाल केव्हा लागेल? जेव्हा तुमची अटेम्प्ट 2ची फायनल आन्सर की येईल त्यानंतर 15 दिवस. अजून तुमची फायनल आन्सर की आली का बाळांनो? नाही आली. अजून तुम्हाला अटेम्प्ट 2चे बोनस मार्क्स समजले का? नाही समजले. 5 जून पर्यंत ते बोनस मार्क्स आपण एक्सपेक्ट करतोय, 5 जूनच्या रात्रीपर्यंत. त्यानंतर 15 दिवस तुम्ही एक्सपेक्ट करा. 20 जूनच्या आत तुमचा अटेम्प्ट 2चा पण तुमचा निकाल 100% लागून जाईल.
कारण ऍडमिशन प्रोसेस सुद्धा 30 ऑगस्ट पर्यंत संपवावी लागते, म्हणून 20 जूनला तुमचा निकाल लागून जाईल बाळांनो अटेम्प्ट 2 चा सुद्धा. आता जसा निकाल लागला बाळांनो लगेच तुमची ऍडमिशन प्रोसेस सुरू होऊन जाईल. 20 तारखेला निकाल लागेल, 22-24 तारखेपासून तुमची ऍडमिशन प्रोसेस सुरू होऊन जाईल. आता काय तुमची डॉक्युमेंटेशनची फाईल रेडी पाहिजे. डॉक्युमेंट्स बनवलेत, काउन्सिलर कडून व्हेरीफाय करून घ्या, कारण तेव्हा व्हेरिफिकेशन करायला गेले तेव्हा काही अडचण आली तेव्हा तुमच्याकडे टाइम राहत नाही. ठीक आहे, जरी कमी मार्क आले असतील बाळांनो खचून जाऊ नका, अजून सुद्धा तुम्ही टॉप लेवल कॉलेजमध्ये जाणार या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देतो. फक्त 2 गोष्टी गरजेच्या असतात बाळांनो, योग्य काउन्सिलिंग, योग्य कॉलेज लिस्ट, आणि त्या जर व्यवस्थित केला, जर तुमचे कमी मार्क जरी असले तरी तुम्ही एक टॉप लेवल कॉलेजमध्ये जाणार. आणि जर तुमचे खूप जास्त मार्क असतील बाळांनो, जर या गोष्टी व्यवस्थित केल्या नाही तुम्ही अजून सुद्धा थर्ड क्लास कॉलेजमध्ये जाणार या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देतो. जर तुम्ही योग्य कॉलेज लिस्ट, योग्य काउन्सिलिंग, योग्य डॉक्युमेंटेशन, योग्य फ्रीज फ्लोट ऑटो फ्रीज, योग्य कॅप राऊंड, योग्य स्पॉट राऊंड, योग्य ILS राऊंड नहीं खेळले तर तुम्ही अजून सुद्धा थर्ड क्लास कॉलेजमध्ये जाऊ शकता. पुढचे 3 महिने तुमचं आयुष्य डिसाईड करणारे असणार आहेत. व्यवस्थित पर्सनल काउन्सिलिंग मध्ये एनरोल करून घ्या. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकलेली आहे ऍपची. ऍप डाउनलोड करून तुम्हाला एनरोल करायचंय पर्सनल काउन्सिलिंग साठी बाळांनो. ठीक आहे, जरी काही अडचण असेल तुम्ही मला व्हॉट्सअपला विचारू शकता. व्हॉट्सअप नंबर पण मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकलेला आहे. आणि लगेच एनरोल करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू.